प्रशासन आणि जनतेत समन्वय निर्माण करून जनतेच्या समस्या तातडीनं सोडवण्याच्या उद्देशाने पारनेरमध्ये जनता दरबारचे आयोजन करण्यात आले। बुधवार दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी पारनेर शहरातील इंदिरा भवन येथे आमदार काशीनाथ दाते यांच्या नेतृत्वाखाली हा दरबार मोठ्या उत्साहात पार पडला। या दरबाराला शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून महसूल पुरवठा, भूजमापन, पंचायत समिती यासारख्या विविध विभागांशी संबंधित आपापल्या समस्या मांडल्या। या समस्या ऐकून आमदार दाते यांनी काही तक्रारींचे तात्काळ निराकरण केलं तर उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश दिले। दरमहा अशा प्रकारचा जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्या सोडवणार असल्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला। यावेळी तहसीलदार गायत्री सौंदाने, गटविकास अधिकारी दयानंद पवार, पारनेर पोलीस निरीक्षक समीर बावरकर, सुपा पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। त्यांनी नागरिकांच्या तक्रारी गंभीरतेने घेत अनेक प्रश्नांना जागेवर मार्ग काढला। पारनेरमध्ये नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी जनता दरबार घ्यायला थोडा उशीर जरी झाला असतो तरी देखील आज या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी तालुक्यातील सर्व महायुतीचे पदाधिकारी या ठिकाणी या जनता दरबारासाठी उपस्थित राहिले। विशेषतः हा जनता दरबार घेत असताना सगळे विभाग त्याच्यात अंतर्भुक्त करतात। ज्या विभागाच्या अंतर्गत अनेक नागरिकांच्या तक्रारी, त्यांच्या काही अडचणी आहेत, त्या अडचणींच्या संदर्भामध्ये विशेषतः महसूल आणि पंचायत समिती, त्याचप्रमाणे भूमी अभिलेख हे 3 विभाग खरं म्हणजे आज या जनता दरबारच्या निमित्तानं त्यांचे सगळे प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्यासमोर या ठिकाणी ज्या नागरिकांच्या समस्या होत्या त्या समस्या या ठिकाणी लिखित स्वरूपामध्ये प्राप्त करून घेतल्यानंतर प्रत्येक समस्येमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली व त्याच्यावर काय त्यांनी त्याचं समाधान करायचं त्या पद्धतीनं त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, तहसीलदार असतील, BDO असतील आणि भूमापन अधिकारी असेल यांनी त्या प्रत्येक समस्येच्या बाबतीमध्ये काय करावं लागेल या ठिकाणी सोल्युशन सांगितलेलं आहे, मार्ग सांगितलेला आहे। आणि त्याप्रमाणे जवळपास जेवढ्या तक्रारी या ठिकाणी किंवा जेवढ्या समस्या या ठिकाणी समोर आल्या त्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न आज या जनता दरबारामधून या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात आलेला आहे। काही अर्जांच्यावर निकाल निर्णय द्यायला वेळ लागेल, त्याची चौकशी करायला संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेली आहे। निर्णय देणे त्याच्यावर जर योग्य असेल तर ते अधिकारी निश्चितपणे त्याच्यावर निर्णय देणार आहे। आणि एखादा जर समजा गोष्ट नियमात बसेल तर कायद्यात बसत नसेल तर तशा पद्धतीने त्यांना संबंधित तक्रारदाराला ते सूचना करणार आहे। आज पहिलाच जनता दरबार फार काही कुठल्याही प्रकारचा गोंधळ वगैरे न होता अतिशय व्यवस्थितपणे प्रत्येकाच्या समस्येचं निराकरण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न पदाधिकारी, मी स्वतः आणि आमचे सगळे अधिकारी यांच्यामार्फत या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। मी सर्व तक्रारदार या ठिकाणी जे आले असतील त्या सर्व नागरिकांचं, त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी केलेल्या त्यांना सहकार्याचं बद्दल मी सगळ्यांचंच या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि अशाच पद्धतीनं पुन्हा आता राहिलेले जे विभाग आहेत, सार्वजनिक बांधकाम खातं असेल, आरोग्य खातं असेल, त्याचप्रमाणे महावितरण आहे, कृषी खाते आहे, ही जेवढे खाते आता त्यांच्या संबंधातले जे विषय असतील त्या विषयाच्या संदर्भामध्ये एका 8-15 दिवसामध्ये पुन्हा आणखी दुसरा एक त्याच विभागात होता आणखी एक जनता दरबार त्या ठिकाणी लावण्यात येणार आहे। त्याची पूर्वसूचना तालुक्यातील सर्व जनतेला त्या ठिकाणी केली जाईल आणि त्या विभागांकडे देखील ज्या समस्या त्यांच्या असतील, ज्या नागरिकांच्या असतील त्या सोडवण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न केला जाईल। याच्यानंतर परत जर आवश्यकता वाटली तर या विभागाच्या आजची जी घेतली बैठक याच्या संदर्भामध्ये परत 1 महिना, 2 महिने, 3 महिने जनता दरबार घ्यावा लागला तरी तशा पद्धतीने सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येते। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ,
संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.